खम्माघाणी, वेलकम टू राजस्थान. आजची आमची जर्नी स्टार्ट होते जयपूरमध्ये. आजचे जयपूरचे जे पण स्पॉट्स आहेत साईट सीइंग आम्ही करणार आहे. मस्तपैकी रेडी झालो आहे आणि निघालो आहे. कॅब पण रेडी आहे आणि लंच आम्ही आता ऑन द वेज करणार आहोत. एक मी थाली शोधली आहे, एका ठिकाणी चांगली थाली मिळते, तिकडे लंच करू आणि मग तिकडनं सगळे स्पॉट्स करणार आहे. म्हणजे जंतर मंतर, परत हवा महल वगैरे जे काय ते आता कॅबवर आम्हाला घेऊन जाईल, तिकडे आम्ही फिरणार आहोत आज जयपूरला. सो लेट्स गो. हे इकडचं चांदपूल मार्केट आहे. इकडे शॉपिंगसाठी वगैरे चांगलं आहे हे म्हणतात. खूप मोठं मार्केट आहे, म्हणजे कंटिन्यू शॉप्स आहेत. तर इथे एक महावीर रबडी थाली म्हणून एक हॉटेल आहे. तर यांनी सर्च केलेलं, तर इथे थाली खूप छान मिळते. तर आम्ही आता इकडची थाली ट्राय करणार आहेत. आजचा लंच आम्ही इथेच करणार आहेत. ऑथेंटिक आहे. ऑथेंटिक आहे. थाली आली आहे. OMG. तर आम्ही पनीरची भाजी, बाजरी नाही, हे मल्टीग्रेन आहे वाटतं ना, मिक्स होते. हां, आणि त्यांनी याच्यासोबत ही चटणी पण दिली आहे. ते आम्हाला सांगतात की चटणी इकडची स्पेशल आहे. छास आलं, त्याच्यानंतर ही रबडी. आम्ही आता पोहोचलो सिटी पॅलेसला. एंट्री करतोय आता. खूप गर्दी आज. इथे सध्या गर्दी आहेच, कारण टुरिस्ट खूप येतात. आता आम्ही जस्ट हवा महलवरून आलो, तिकडे पण गर्दीच होती. ॲक्च्युली सिटी पॅलेस, जंतर मंतर आणि हवा महल हे बाजूबाजूलाच आहे. खूप छान आहे. हे गेट किती भारी वाटतं बघा ना. हां, दाखवतो मी. इकडे एंट्री फी आहे. आता एंट्री तिकीट काढायला चाललो आहे मी. खूप छान प्लेस आहे. एकदम राजेशाही वाटते ना. हो, फुल. इथे काय वाजवतात वाटतं. आता आम्ही आतमध्ये आलो आहे. इकडे पपेट शो आहे. अजून चालू नाही ना झाला वाटतं हा शो ना. आता आम्ही सिटी पॅलेसच्या आतमध्ये आहोत आणि इकडे ॲक्च्युली राजा राहायचे, त्यांचाच पॅलेस आहे हा. वाव. हे सगळं राजांनी यूज केलेलं हो, आहे. खूप भारी आहे. म्युझियम आहे सिटी पॅलेसमधलं. भारी आहे. हे सगळं राजांनी यूज केलेलं आहे, ते ठेवलं आहे इकडे म्युझियममध्ये. हो, सही ना. इकडचे जे राजा होते ना, त्यांनी यूज केलं आहे. अच्छा, भारी आहे. हे काय हत्तीचं कवर आहे वाटतं. हां, हे कवच आहे. युरेला वगैरे कवच यूज करत असतील. अच्छा, हां हां. आणि मेंटेन पण छान केलं यांनी. छान फुल आतमधून एअर कंडिशन आहे. आता आम्ही एंट्री केली आहे इकडे. वाव. OMG, खूप भारी आहे. चल, एक एक वाचा ते. हा त्यांचा मेनू होता. हे आहे राजांचं जेवणाचं स्थान. म्हणजे इकडे ते त्यांचं भोजन करायचे. आणि आतून खूप, म्हणजे हे जे आर्किटेक्चर आहे खूप सुंदर आहे बघायला. खूप सुंदर आहे.
तर आपण हा आहे महाल- मुबारक महल. म्हणजे काय माहिती आहे का एकंदरीत हे जे पूर्ण राजवाडा आहे बघूया ना ते राहायचे ते त्यांनी आता काही भागात ते राहतात काही भागात त्यांनी हे केलेलं आहे दाखवायला केलेलं आहे. काय भारी आहेत आधीचे लोक काय भारी राहायचे. मस्त आहे ना. हबीबी मुबारक हो. मुबारक महल. मुबारक महल. आमचं आता सिटी पॅलेस फिरून झालं आहे तर आणि आता आम्ही आता नेक्स्ट स्पॉट करणार आहोत जंतर मंतर. खूप भारी वाटतं इथे असं पीसफुल आहे क्लायमेट. खूप मस्त आहे खूप मजा येते. आम्ही सगळेच खूप एन्जॉय करतोय. माझा नवरा गेलाय तिकीट काढायला तिकीट काउंटरवर. गर्दी खूप आहे आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. इथे स्ट्रीटला खूप छान छान असं शॉपिंग करायला खूप छान छान वस्तू आहेत. कितने का है वो पर्पल वाला भैया? वो कितने का है? ॲक्च्युली टाईम जो कॅल्क्युलेट होतो तो ह्या बेसिसवरती होतो. म्हणजे इकडनं जंतर मंतरला जी सिस्टीम आहे एवढ्या वर्षापासून तर त्याच्यावरती टाईम कॅल्क्युलेट होतो. तर तेच हे सगळं आहे. जे काही स्ट्रक्चर किंवा जे काही कॅल्क्युलेशनसाठी असतं ते सगळं इकडे आहे. आय थिंक इंडियामध्ये 4 जंतर मंतर आहेत त्यापैकी जयपूरला एक आहे आणि हा इथला फेमस स्पॉट आहे. हे जे सर्कल दिसतं आहे इकडे ॲक्च्युली 24 आवर्स कॅल्क्युलेट होतात. तर ते काहीतरी कॅल्क्युलेशन आहे त्या हिशोबाने होतात. करून जाते जागृती नेहमीप्रमाणे. कळालं काय बोलते? हे नाही कळते मला. अरे बापरे कळालं. मग काय इथे नॉर्मल कॅल्क्युलेशन करताना हालत होते आपली. स्मार्ट आहे. खरंच कळालं तुला? खरंच कळालं मला. कैप्रिकॉन साल का छोटा दिन 22 दिसंबर. तो कैलकुलेट करने के लिए सेंटर में एक होल बना हुआ है. वहाँ पे एक आयरन पिन लगता है. उस पिन का जो शेडो आएगा वो आपको बताएगा सर लिक्विडिटी कितना इंक्लाइन हुआ कितना डिक्लाइन. लेकिन आज जो शेडो आ रहा है ऑलमोस्ट 21 पे आ रहा है जो कि 20. आत्ता आम्ही आलो आहे हवा महलला. जंतर मंतरच्या बाजूलाच आहे. खूप सुंदर आहे. टोटल आय थिंक 900 विंडोज आहेत आणि आतून पण महल आहे पण आतून एवढं बघण्यासारखं नाही आहे. बाहेरून जरा फोटोजेनिक येते. सगळे फोटोज काढतात तिकडे. आम्ही पण भरपूर फोटोज काढले आणि या सगळ्या ज्या दिसतात त्या विंडोज आहेत. मस्त स्ट्रक्चर आहे खूप. आम्ही भरपूर फोटोज काढले. खूप सारे फोटोज काढले. खूप छान फोटोज येतात. असं वाटतं अजून फोटो काढावे पण खूप गर्दी आहे इथे त्याच्यामुळे. एक खरं आता आम्ही एक ऑब्झर्व केलं आहे गोष्ट राजस्थानमध्ये ना खरंच म्हणजे ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या हिस्टोरिकल प्लेसेस आहेत. हो. पण एवढं फोटोजेनिक प्लेसेस आहेत ना एवढे फोटोजेनिक आहेत. सिटी पॅलेस मध्ये सुद्धा सिटी छान. पॅलेसमध्ये फक्त जंतर मंतर मध्ये थोडं तिकडे यंत्र जास्त आहे त्याच्यामुळे तिथे फोटो नाही काढले आम्ही जास्त. पण Correct. सिटी पॅलेस आणि हे हवा महल वाव खूप सुंदर आहे. सिटी पॅलेसमध्ये पण प्रत्येक जागा फोटोजेनिक होती आणि आता हे तर आहेच. इकडे पण किती व्हिडिओज किती फोटोज काढले तरी कमी वाटतात कारण खूप मस्त आहे आणि समोरून जास्त चांगलं वाटतं. ॲक्च्युली समोर इथे टॅटू कॅफे पण आहे. आम्ही तिथे गेलो नाही. तिथून पण विंडो व्ह्यू येतो. तिकडनं आहे पण तिकडनं पेड येते. म्हणजे 400 रुपये पर पर्सन आहे आणि इकडनं काम झालं त्यामुळे आम्ही तिकडे ॲक्च्युली गेलो आम्हाला नाही. आता टाइम पण नाहीये. आता किती वाजले 6:15 वाजले तर आम्हाला अजून एक स्पॉट करायचं आहे. त्याच्यामुळे मग आम्ही तिकडे नाही गेलो. आम्ही ॲक्च्युली आता चाललो आहे बिर्ला मंदिर. आम्हाला रस्त्यात हे अल्बर्ट हॉल म्युझियम लागलं आहे. आम्ही आतमध्ये जात नाही आहे पण इकडचे लायटिंग आणि हे जे समोर व्ह्यू म्हणजे जे स्ट्रक्चर आहे ना ते खूप छान वाटलं म्हणून म्हटलं घेऊया. तर खूप मस्त आहे. हा रोड आहे आणि इकडे समोरच अल्बर्ट हॉल म्युझियम आहे. लायटिंग खूप छान केली आहे आणि आता आम्ही चाललो आहे बिर्ला मंदिर. आम्ही आता बिर्ला मंदिरला आलो आहे. म्हणजे बिर्ला मंदिर बाजूला आहे. इकडे गणपती बाप्पांचं पण मंदिर आहे. पहिले इकडे दर्शन घेऊ मग बिर्ला मंदिरला जाऊ. बिर्ला मंदिर आहे हे. खूप मस्त आहे खूप मस्त आहे. थोडा उंचावरती आहे आणि खरंच खूप छान वाटतं आहे रात्रीचं.
आणि खूप मोठं मंदिर आहे, खूप मोठा एरिया आहे. इकडे बाजूला रोड आहे आणि या रोडच्या बाजूला मंदिर आहे. मस्त वाटतं एकदम. पण थंडी आहे इकडे. आत्ता वाजलेत आता 8 वाजलेत आणि म्हणजे बऱ्यापैकी थंडी वाढली आता. आत्ता जस्ट हॉटेलला आलो आम्ही आणि खूप भूक लागली आहे. जागृतीचा चेहरा बघून समजत असेल की खूप भूक लागली आहे. थकली पण आहे आता. हां थकली आहे ना चालून चालून. तर डायरेक्ट आम्ही हॉटेलला आल्याला आता डिनर करतो आहे. डिनर बुफे आहे. बघूया काय काय ऑप्शन्स आहेत. थिंक एक कोफ्ताची भाजी आहे. हां पनीर नाही आहे. कोफ्ता आहे की पनीर समजत नाही. कोफ्ता वाटतं. कोफ्ताची भाजी आहे, छोलेची भाजी आहे, राईस आहे, दाल आहे, स्वीट आहे आणि रोटी आहे. चला आता जेवण घेऊया. मस्तपैकी जेवण झालं. जेवण पण चांगलं होतं आणि आता रूममध्ये आलो आणि आता करायचा आराम कारण खूप थकलो आहे. थकलोय, खूप फिरलो, खूप चाललो, खूप सारे स्पॉट्स बघितले आणि आता डोकं पण दुखतंय. बिर्ला मंदिरवरनं डिरेक्टली आम्ही हॉटेलला आणि डिनर केलं आणि रूममध्ये आलो. आणि आता उद्याचा प्लॅन तुम्हाला उद्या व्लॉगमध्ये कळेल. त्यासाठी पुढचे व्लॉग्स बघत राहा आणि राजस्थान सिरीज सगळे बघत राहा. स्टे ट्यून्ड आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट. बाय बाय.